नमस्कार, मी राहुल पाटील। स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। 50 डेज 50 रायटिंग्स या चॅलेंजमधला आजचा आपला 35वा दिवस आहे। आता जी काय माझी मतं आहेत ते मी प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करतो। त्यातली बरीचशी मतं ही माझ्या पुस्तकांच्या वाचनात आलेली आहेत, पण माणसाची सगळीच मतं त्याला फक्त वाचनातूनच मिळतात, त्याची सगळीच मतं फक्त वाचनातूनच तयार होतात असं नाही, तर सभोवतालची परिस्थिती सुद्धा तितकीच कारणीभूत असते। माझी मतं घडण्यामध्ये किंवा माझ्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांची मतं घडण्यामध्ये स्वर्गीय आबासाहेबांचा फार मोठा प्रभाव आहे। आजचं आपलं रायटिंग हे तत्वांविषयी असणार आहे। आता मला जितके आबा कळाले, सार्वजनिक जीवनामध्ये आबा कसे होते हे मला आबांपेक्षा जास्त बाहेरच्या लोकांकडूनच कळालं। त्रयस्थ व्यक्तींकडूनच समाजातले आबा कसे होते याच्याबद्दलचे जास्त धडे मला मिळाले। स्वर्गीय आबासाहेबांना त्यांच्या 2 निर्णयांसाठी त्यांचं कौतुक जगानं केलं। ते 2 निर्णय म्हणजे एक प्रामाणिक भरतीचा आणि दुसरा निर्णय म्हणजे डान्स बार बंदीचा। आता जगानं हे 2 निर्णय बघितले, पण हे निर्णय घेत असताना स्वर्गीय आबासाहेबांची मनस्थिती काय होती हे बऱ्याच जणांना माहीत नसावं। अर्थात ते मलाही माहीत नव्हतं। मग त्या सगळ्याबद्दलच आपण जाणून घेतलं पाहिजे, त्याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे। म्हणून मी एकदा वडिलांशी गप्पा मारत होतो, तर वडिलांनी मला 2 प्रसंग सांगितले। आबांनी डान्स बार बंदीचा निर्णय घेतला, चहूबाजूनं कौतुकांचा वर्षाव झाला, पण त्याच वेळी काही शक्तींनी आबांवर फार दबाव आणण्याचा प्रयत्न केला। या सगळ्यामध्ये आबा या सगळ्यांना तोंड देत होते। त्यावेळेस एकदा माझे वडील आणि आबा हे एकत्र बसले होते। त्यावेळेस वडिलांनी सहजच काळजीतनं आबांना हा प्रश्न विचारला की ह्या निर्णयामुळं बऱ्याच ठिकाणी भविष्यात आपल्याला अडचण येऊ शकते। अनेक चांगल्या आणि मोठ्या पदावर असणारे लोक एकदम आपल्या अंगावर येऊ शकतात। त्यावेळेस स्वर्गीय आबांनी उत्तर दिलं की मला यातनं होणाऱ्या संभाव्य धोक्यांबद्दल कल्पना आहे, मला त्याबद्दलची काळजी सुद्धा, पण मी चिंता करत नाही। कारण आबा म्हणाले की या निर्णयामुळे जर आपला नुकसानीचा विषय होणार असेल किंवा निर्णयामुळे जर आपण संपणार असू, तर भविष्य काळात आपण संपलो का याची कारणं लोक काढतील, आणि या कारणांमध्ये आर पाटील हा माणूस तत्वानं वागला म्हणून संपला अशी कारणं बाहेर येतील। कुठल्याही विजयापेक्षा तत्वानं हरणं हे मला जास्त जवळच आहे। त्यामुळं निर्णय घेताना मी दुसरा विचार करू शकत नाही। ज्याची मनस्थिती इतकी लढवयी असते त्याला कुठलाच निर्णय घेणं आणि त्याची अंमलबजावणी करणं हे अवघड नसतं। असाच एक दुसरा प्रसंग, इलेक्शनचा काळ जवळ होता। एका ठराविक वस्तीतला ठराविक माणूस आबांजवळ आला आणि त्यावेळेस तो आबांना म्हणाला की मी वस्तीतली 3-4 पोरं घेऊन येतो, तुम्ही फक्त त्यांच्यासमोर एवढं कबूल करा की आत्ताच्या पुरतं, या इलेक्शन पुरतं माझं काम करा। हे इलेक्शन झाल्यानंतर मी पोलीस भरतीत तुम्हाला मदत करतो। पण तुपासाठी उष्ट खाणं हा आबांच्या रक्ताचा विषय नव्हता। आबांनी त्याला तिथल्या तिथं सांगितलं की जर मी काम करणार असू, भरतीचं काम करणार असू, इल्लीगल काम करणार असू आणि मगच मला मत मिळणार असेल, तर मला वस्तीची लोकसंख्या सांगा, किंबहुना या कामानं प्रभावित होणाऱ्या लोकांची संख्या सांगा, तितकी वजा करून मी माझ्या इलेक्शनची कॅल्क्युलेशन चालू करतो। पण अशा विचित्र मागणीनंतर सुद्धा स्वर्गीय आबासाहेब त्यांच्यावर चिडले नाहीत। उलट त्यांना जवळ घेतलं आणि सांगितलं की असंच नोकरीला लावण्यापेक्षा आपण आपल्या मुलांना कष्टाची मानसिकता पेरली पाहिजे, त्यांनी प्रॅक्टिस केलं पाहिजे, त्यांनी कष्ट केले पाहिजे, आणि त्यामध्ये जर काय कमी पडलं तर आपण मदत केली पाहिजे। अर्थात आबांनी घातलेली ती समजूत त्या माणसांनाही पटली। स्वर्गीय आबासाहेबांचा मतदारसंघ हा सुद्धा तितकाच प्रामाणिक होता, हा सुद्धा तितक्याच प्रामाणिक लोकांचा होता। म्हणून कदाचित आबांना सुद्धा इतक्या प्रामाणिकपणे काम करणं शक्य झालेलं असावं। त्या काळात तो काळ असा होता
थोडंसं राजकीय वारं वेगळं होतं. स्वर्गीय आबासाहेब निवडून येतील न येतील त्याबद्दल शंका कुशंका उपस्थित करणाऱ्या मंडळींची संख्या ही थोडीशी जास्त झाली होती. पण या सगळ्यामध्ये आबा म्हणाले की मी आपल्या वस्तीत पाणी पोचवायचा प्रयत्न केला. फार चांगल्या पद्धतीने काम झालं. एक लोकप्रतिनिधी म्हणून जितकं करता येऊ शकतं तितकं करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न सुद्धा केला. पण आपण जे सांगताय तिथं मात्र तत्वांनी माझे हात बांधलेले आहेत. या सगळ्यामुळं जर माझा पराभव होणार असेल तर ते मला सहन होईल. पण हे सगळं करून जो विजय मला मिळेल तो विजय मिळवून सुद्धा मला आनंद मिळणार नाही. बऱ्याचदा लोक मोठे होण्यासाठी शॉर्टकट्स वापरतात, अवैध मार्गाचा वापर करतात. अशामध्ये स्वर्गीय आबासाहेबांचं चरित्र, स्वर्गीय आबासाहेबांचं काम आणि स्वर्गीय आबासाहेबांची तत्व ही खरंच वाखाणण्याजोगी. या तत्वांबद्दलच मी एकदा असं लिहिलं होतं की सत्यानं असत्यासमोर वाकू नये, वाईट वेळेत सुद्धा गरजेसाठी बेईमानाकडे जायला लागू नये आणि वरच्या उंचीवर जाण्यासाठी सापाकडे शिडी मागू नये.